पुढची बातमी बघूयात। वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची अशी नीटची परीक्षा आज देशभरामध्ये घेतली जाते आहे। देशभरामधल्या 5453 केंद्रांवरती आज ही परीक्षा होणार आहे। आज दुपारी 2 वाजता हा पेपर सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजता संपेल। गैरप्रकार टाळण्यासाठी आता NTA कडून विशेष खबरदारी सुद्धा घेतली जाते आहे। तर ही काही दृश्य आपण बघतोय बुलढाणा, अमरावती आणि लातूर या ठिकाणची। आता हळूहळू परीक्षा केंद्रांवरती विद्यार्थ्यांची गर्दी होताना दिसते, कारण सुरक्षेच्या दृष्टीने आणि एकूणच कुठलाही कॉपी सारखा प्रकार टाळण्यासाठी सुद्धा इथे प्रयत्न केले जाणार आहेत। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। अजय, सध्या तुम्ही नेमके कुठल्या परीक्षा केंद्रांवरती आहात आणि काय सध्याची तिथली धावपळ विद्यार्थ्यांची? आम्ही खरं तर देशभरात 500हून अधिक शहरांमध्ये ही परीक्षेची केंद्र जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। मी सध्या मुंबईतील KM हॉस्पिटलपासून हाकेच्या अंतरावर असलेली परळची शिरोडकर शाळेच्या ठिकाणाहून हा संपूर्ण आढावा घेतोय। यामिनी आपण जर पाहिलं तर विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा केंद्रांवर पोहोचलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विशेष अशी चेकिंग या ठिकाणी संपूर्णतः उभारण्यात आलेली। आपण जर पाहिलं तर कॉपी हा प्रकार म्हणजे अनुचित प्रकार थांबावा म्हणून यंदा विशेष खबरदारी जी आहे ती NTA कडून घेण्यात आलेली, नॅशनल टेस्ट एजन्सीकडून घेण्यात आलेली। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर महिला विद्यार्थ्यांची रांग वेगळी आहे, पुरुष विद्यार्थ्यांची रांग वेगळी आहे। म्हणजे मुली एकीकडे थांबवण्यात आलेल्या आहेत, मुलांना वेगळ्या जागेवर थांबवण्यात आलेलं आहे। आतमध्ये NTA अधिकारी सुद्धा बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस प्रशासन या ठिकाणी सतर्क आहे, त्यासोबतच शाळेतील कर्मचारी सुद्धा या ठिकाणी सतर्क असलेले आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थ्यांना लागणारे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन विद्यार्थी जे आहेत ते रांगेत उभे आहेत। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता या संपूर्ण भागातला जो आहे तो सिग्नल, मोबाईल सिग्नल जो आहे तो जॅम करण्यात येणार आहे जॅमरनी, कारण की परीक्षा देताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या पार्श्वभूमीवर ही सगळी खबरदारी जी आहे ती घेण्यात आली। आपण जर पाहिलं तर विद्यार्थी आपली सिटिंग अरेंजमेंट बघताना आपल्याला पाहायला मिळतात। हॉल तिकीट कंपल्सरी आहे, त्यासोबतच आधार कार्ड असेल त्या। आणि यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की 180 प्रश्नांसाठी 180 मिनिटं ही परीक्षा सुरू असणार आहे। प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आणि जर प्रश्न चुकला तर नेगेटिव्ह मार्किंग 1 गुण असं असणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घड्याळही वापरण्यात येणार नाही, त्यामुळे कुठलंही स्मार्ट डिव्हाइस असेल म्हणजे मोबाईल असेल, घड्याळ असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील त्या विद्यार्थ्यांना वापरण्यात येणार नाही। विद्यार्थ्यांना क्लिपही लावण्यात जे आहे ती मनाई करण्यात आलेली आहे। आपण जर माहिती पाहिलं तर देशात 26 विद्यार्थ्यांवर मागच्या वेळी जी नीटची परीक्षा झाली आणि त्याच्यातून समोर आलेले अनुचित प्रकार, 26 विद्यार्थ्यांवर जो आहे तो एकंदरीत कारवाई करण्यात आली होती। आणि त्या पार्श्वभूमीवर यंदा जी आहे ती NTA अधिक सतर्क। अजय, बरोबर आहे, विद्यार्थ्यांची ही सगळी लगबग तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलीत। खूप खूप धन्यवाद यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।